नमस्कार मंडळी, मी अर्चना. स्वादिष्ट मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पनीर पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. इथे मी 200 ग्रॅम किसलेले पनीर घेतलेले आहे. आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आपले इथे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण कणिक भिजवून घेऊया. इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालते आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे आता सर्व छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी घालून आपण छानपैकी कणिक भिजवून घेऊया. इथे मी मऊसर कणिक भिजवून घेतलेले आहे. याला 15 ते 20 मिनिटे आपण झाकून ठेवूया. 20 मिनिटे झालेले आहे. आपले कणिक छानपैकी भिजलेले आहे. छोटासा पिठाचा गोळा घेऊया. याला छान मळून घेऊन छोटीशी पुरी लाटून घेऊया. अशा प्रकारे लाटून घेऊया. आता त्यामध्ये आपण पनीरची स्टफिंग भरून घेऊया आणि साईडने आपण बंद करून घेऊया. या पद्धतीने बंद करून घेऊया. आता मी हे गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेते. आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जाड आणि खूप बारीक अशी लाटून घ्यायची नाही आहे, मीडियम साईजचीच ठेवायची आहे. इथे पराठा लाटून झालेला आहे. आता इथे तवा छान असा गरम झालेला आहे. त्यावर पराठा घालून घेऊया. 1-2 मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडेसे वरती बबल दिसायला लागले की आपण याला पलटी मारून घेऊया. तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता या बाजूला मी थोडेसे बटर लावून घेते. तुम्ही बघू शकता आपला पराठा खूप छान असा फुललेला आहे. आता या बाजूने आपण थोडेसे बटर लावून घेऊया. छान असा आपला पराठा फुललेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला पराठा छानपैकी भाजून झालेला आहे. इथे आपला पराठा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असे पनीर सर्व बाजूला लागले गेलेलं आहे. गरमागरम पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता. अप्रतिम लागतो. तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.